सकाळची रम्य पहाटे बाई जात्यावर दळण दळतीये आणि दळण दळता दळता जनाबाईची ओवी गातीये. सुंदर माझ जात ग फिरत बहुत, सुंदर माझ जात ग फिरत बहुत. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला 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 विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे प्रपंचाचे नेटे, लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला 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 विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा तिरहा तिसरा, सासू आणि सासरा तिरहा तिसरा. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला 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 विठ्ठला. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. जात गेलं जात्यावरच्या ओव्या गेल्या, मोठ गेले मोठीवरची गाणी गेली, पाळणा ऐकायला मिळत नाही. जोशी सर परवा शिवनेरीला एका कार्यक्रमाला गेलो होतो. छत्रपतींचा जन्मोत्सव कार्यक्रम झाला आणि जुन्या काळचा एक म्हातारा उभा राहिला. तो म्हणला की सगळ्या अवतारी पुरुषांचा जन्म आपण पाळणा गाऊन करतो. छत्रपती शिवाजी राजे हे अवतारी पुरुष म्हणा पाळणा. आता सगळ्या पुण्या मुंबईच्या बायका जमलेल्या, एक बाई दुसरीकडे बघतीये, दुसरी तिसरीकडे बघतीये, तिसरी चौथीकडे बघतीये. आमच्या लक्षात आलं कोणालाच पाळणा म्हणता येत नव्हता. का म्हणता येत नव्हता पाळणा? सगळ्या शहरातल्या बायका. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये पाळणा असेल तर पाळणा म्हणता येतो. आपलीच पोरं पाळणा घरात, पाळणा कधी येणार? शिरूरच्या बाजारामध्ये आमचे वडील सांगायचे, काय सुंदर पाळणा असायचा. बा निजगडे निजगडे लढीवाळा, निज निज माझ्या बाळा. रवी गेला रे सोडून आकाशाला, धन जैसे दुर्भाग्याला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वरती एक चित्रपट निघाला आणि बाबूजींनी त्याच्यामध्ये एक गाणं गायलंय. सगळ्यांना ते परिचित आहे, फक्त हार्मोनियमच्या साथीने गायलंय. नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. चाल कशाची आहे? बा निजगडे निजगडे लढीवाळा, निज निज माझ्या बाळा. देखणे सरांनी विचारलं, बाबूजी ही तर पाळण्याची चाल आहे, ही कशी काय दिली? बाबूजींनी अतिशय सुंदर उत्तर दिलंय. होय म्हणले, ही पाळण्याची चाल आहे. मुद्दामून ही चाल दिली का? कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आणि भारत मातेचं प्रेम मी पाळण्याशिवाय दुसऱ्या कुठल्या चालीत मांडू शकलो असतो. जाता गेलं जात्यावरची ओवी गेली. परवा आमच्या पुण्यामध्ये एक जात्यावरच्या ओवींचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणचं जाता असं फिरत होतं. कोणीच हसलं नाही, मला समजलं. जातं हे नेहमी अँटी क्लॉकवाईज फिरतं आणि जात्यावरती दळण दळणं, बाईचं समेवर येणं, या सगळ्या गोष्टी संगीतात बसलेल्या आहेत. कसे बघा. सुंदर माझ जात ग फिरत बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. कसं आहे? सुंदर माझ जात फिरत बहुत, ओव्या गाऊ कौतुक ये रे बा विठ्ठल. असं नाही, सुंदर माझं जातं. महाराष्ट्र टाइम्समध्ये जोशी सरांना माहिती आहे, आमचे वडील लिहायचे
देखणे सरांनी एक लेख लिहिला की चंद्रभागेला बुक्क्याचा वास का आला. अनेक तर्कवितर्क झाले. काही लोक म्हणले त्यात काय अवघड आहे, चंद्रभागा ही पंढरपूरची नदी आहे. एक गाय हुंदडत आली, सगळे हाराची फुलाची दुकानं सगळी चंद्रभागेच्या काठी लावली होती. हुंदडत आली, तिने शिंग मारलं, सारा बुक्का चंद्रभागेमध्ये लवांडला आणि चंद्रभागेला बुक्क्याचा वास आला. हाय काय नाही काय. दुसरे म्हणले साहेब तुम्हाला माहिती का, मला माहिती. तुम्ही होता का, मी होतो. हे पाण्याचा लोंढा आला, सारा बुक्का पाण्यामध्ये घेऊन गेला, तो बुक्का पाण्यामध्ये लवांडला आणि पाण्याला बुक्क्याचा वास आला. हाय काय नाही काय. दोन्ही उत्तर विदासाहेब बरोबर होती, पण ती सरकारी होती. त्याच्यामध्ये भावदर्शन नव्हतं. आणि पंढरपूरच्या वाटेने चालता चालता मराठवाड्यातल्या काही बायका अतिशय सुंदर ओव्या गाऊन जातात. त्या ओवीतून मला उत्तर मिळालं, चंद्रभागेला बुक्क्याचा वास का आला. काय सुंदर ओव्या असायच्या. पंढरपूर परगणा, पंढरपूर परगणा, देवाच्या दरवाजाला मोत्याचा पाळणा. देवाच्या दरवाजाला मोत्याचा पाळणा. देवाच्या दरवाजाला मोत्याचा पाळणा. देवाच्या दरवाजाला मोत्याचा पाळणा. हलवा ग सयानो, हलवा ग सयानो, हलवा ग सयानो, हलवा ग सयानो. परस रामाला मी गुंतिले कामाला. परस रामाला मी गुंतिले कामाला. पंढरपूरच्या शिववरी, पंढरपूरच्या शिवावरी, पंढरपूरच्या शिववरी, पंढरपूरच्या शिवावरी. कळस देखिला पिवळा, त्यामध्ये माझा सावळा. 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 पंढरपूरच्या शिववरी, पंढरपूरच्या शिवावरी, पंढरपूरच्या शिववरी, पंढरपूरच्या शिवावरी. कळस देखिला आपोआप, त्यामध्ये माझा मायबाप. 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 रुक्मिण धुन धुती, देवा विठ्ठलाचाच गाय. रुक्मिण धुन धुती, देवा विठ्ठलाचाच गाय. अबीर बुक्क्याचा ग वास सुटला चंद्रभागा. लक्षावधी वारकऱ्याने प्रेमाने पांडुरंगाच्या अंगावर बुक्का व्हावा. बुक्क्याने माखलेला अंगरखा चंद्रभागेमध्ये रुक्मिणीने धुवायला आणावा. तो अंगरखा चंद्रभागेमध्ये बुडवावा आणि चंद्रभागेला बुक्क्याचा वास यावा. साहित्यामध्ये ज्ञानदर्शन आहे, साहित्यामध्ये विज्ञान दर्शन आहे. पण ज्ञानदर्शन आणि विज्ञान दर्शन यांच्याही माथ्यावरती पाय देऊन जे उभं आहे ना, ते भावदर्शन हे भारुडातून आपल्याला पाहायला मिळतं. वैष्णवांची मांडी आळी आहे. हा वैष्णवांचा मेळा कपाळ्यावर गोपीचंदनाचा टिळा आहे. मनामध्ये शुद्ध सात्विक भाव आहे आणि आनंद तेथीचा मुकया शिवाचा. भैरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे, पांगुळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. नाचत नाचत जाई रे पंढरी, विठ्ठल रखुमाई पाहू रे. वारी म्हणजे ज्ञानभूमीची सुरुवात, प्रेमपीठाची समाप्ती आणि योगपीठाची वाटचाल म्हणजे पंढरपूरची वारी आहे.